तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता घरी आलेली असते आणि त्यामुळे पोलिसांनी तिचं स्टेटमेंट घेतलेलं असतं. त्याच्यामध्ये पोलिसांना समजलेलं असतं की निलंबरी, त्याचबरोबर रेणुका आणि बाकीच्या चाळकऱ्यांनी काहीसुद्धा केलेलं नाही असा विश्वास अर्पिता आणि समीर दोघांनासुद्धा असतो. मग इथे चाळकऱ्यांपैकी किंवा घरातल्यांपैकी तर कुणी काहीच केलं नाही आहे. मग एवढा मोठा अपघात घडला तरी कसा, असा प्रश्न इथे समीरला पडलेला असतो. तेव्हा समीर म्हणतो की एवढा मोठा अपघात घडला, हा अपघात आहे की घातपात? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मिस्टर समीर, हा घातपातच आहे आणि म्हणूनच आम्हाला याच्या मागे नक्की कोण आहे ना, त्या व्यक्तीला शोधून काढायचं आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची आहे. म्हणून तर आम्ही इथे कसून चौकशी करतोय आणि संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करतोय. तेव्हा इथे चालकऱ्यांकडून तर आम्हाला अर्पिता मॅडमबद्दल सगळं चांगलंच ऐकायला मिळतंय. त्यामुळे त्यांचं आणि चालकऱ्यांचं बॉन्डिंग किती चांगलं आहे ते आम्हाला समजलं. मग अर्पिता मॅडम यांचा खरा गुन्हेगार कोण असेल, असा प्रश्न समीरला पण पडलेला असतो आणि इन्स्पेक्टर साहेबांनासुद्धा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे समीर म्हणतो की गेटच्या बाहेर म्हणजे चाळीच्या बाहेर CCTV कॅमेरा आहे, तो चेक केला तर. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये CCTV कॅमेरा चेक केल्यानंतर खरी गुन्हेगार राजसी आणि करमरकर हे दोघे जण आहेत हे इन्स्पेक्टर साहेबांना समजलेलं असतं आणि समीरलासुद्धा. त्यामुळे प्रेक्षकांनो, CCTV कॅमेरे चेक करतात राजसी आणि करमरकर हे दोघे जण गुन्हेगार असल्याचं समोर येतं आणि त्यामुळे इथे समीरने राजसीला धक्के मारत पोलिसांच्या हवाली करत तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळून दिलेली असते आणि करमरकरांना सुद्धा पकडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे अर्पिताने स्वतःला पहिल्यांदाच आता हॉस्पिटलच्या आरशामध्ये बघितलेलं असतं आणि जेव्हा ती आता स्वतःची चामडी भाजलेली बघते, तिला खूप मोठा धक्का बसतो. ती जोरात रडायला लागते, कारण भाजल्यामुळे तिची अवस्था फारच बिकट झालेली असते. स्वतःचे हात, पाय, चेहरा, मान इतकी भाजलेली असते की स्वतःला ती आरशामध्ये सुद्धा बघू शकत नाही, अशी तिच्या मनाची अवस्था ही झालेली असते. तेवढ्यातच समीर त्या ठिकाणी येतो. अर्पिता म्हणते, समीर, हे सगळं काय आहे? बघा माझी अवस्था काय झाली आहे, मी किती भाजली आहे. तेव्हा समीर तिच्याकडे आता पाण्याने डोळे भरून बघत असतो, कारण त्यालासुद्धा तिची ही अवस्था बघवत नसते. अर्पिताच्या मनाची आता काय अवस्था असेल हे समीरला कळतं आणि समीरसुद्धा रडायला लागतो. तेव्हा अर्पिता समीरकडे बघते आणि आपले हात त्याला दाखवत असते, आपला चेहरा आणि मान त्याला दाखवत असते. तिला इथे खूपच जास्त भीती वाटत असते की हे सगळं काय आहे आणि कधी बरं होणार. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, समीरला काही बोलतासुद्धा येत नसतं. तो तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. घाबरलेली अर्पिता मागचा पुढचा विचार न करता समीरला आता मिठी मारते, कारण ती इतकी घाबरलेली असते की तिला आता कुणाचीही भीती वाटत असते. समीरने तिला सोडून जाऊ नये अशी तिची इच्छा तिने त्याला मिठी मारून आता व्यक्त केलेली असते. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता समीरला मिठी मारल्यानंतर तो आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा समीर अर्पिताला रिक्षामध्ये घेऊन आपल्या घरी घेऊन येतो चाळीमध्ये. तो म्हणतो, चला अर्पिता मॅडम, आपलं घर आलं. अर्पिता म्हणते, मी नाही येत. तेव्हा समीर म्हणतो, का? तेव्हा अर्पिता म्हणते की माझी ही झालेली अवस्था मला चाळकऱ्यांसमोर घेऊन नाही यायची आहे, मी कशी सगळ्यांच्या नजरेचा सामना करू? तेव्हा समीर म्हणतो, तसं काहीच होणार नाही आहे. जसं तुम्हाला अपेक्षित आहे ना, तसं तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही. तुम्ही बाहेर तर चला. आणि तसंच होतं प्रेक्षकांनो. अर्पिता आता रिक्षातून बाहेर पडते. तेव्हा तिला आठवतं की तिच्याबरोबर नेमकं काय घडलं होतं. तिने स्वतःला आरशात बघितल्यानंतर तिची काय अवस्था झालेली असते आणि त्यानंतर ती रिक्षातून खाली उतरते. तेव्हा सर्व चालकरी म्हणतात की अरे, अर्पिता समीर आले, अर्पिता समीर आले. सगळ्यांना भयंकर आनंद झालेला असतो. तेव्हा इथे सगळे एकमेकांना हाका मारतात आणि म्हणतात, या अर्पिता समीर आलेले आहेत. तेव्हा समीर म्हणतो, बघा सगळेजण तुमच्या स्वागतासाठी कसे धावत पळत येत आहेत ते बघा. आणि त्यानंतर इथे अर्पिता खाली उतरते.
सर्व चालकरी तिच्या जवळ येतात आणि म्हणतात थांब इथेच थांब. तिची दृष्ट काढण्यासाठी, तिचं ऑक्शन करण्यासाठी तिथे आता दृष्ट काढायला काकू येतात. त्यानंतर ऑक्शन करायला सुद्धा दुसऱ्या काकू येतात. मुलं तिथे आलेले असतात, त्यांनी ग्रीटिंग कार्ड्स आणलेले असतात आणि ते अर्पिताला दिले जातात. ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन तिचं छान असं स्वागत केलं जातं. सगळेजण आता तिचं छान असं स्वागत करतात, तिची विचारपूस करतात. काकू म्हणतात अगं थांबा थांबा, किती प्रश्न विचाराल, आत्ताच आली आहे ना अर्पिता, तिला आराम तर करू द्या. त्यानंतर इथे समीर म्हणतो अर्पिता मॅडम चला घरी चला, सगळेजण वाट बघत असतील. दारामध्ये इथे आता बाबा उभे राहिलेले असतात. तेव्हा अर्पिता येते आणि त्यांच्या पाया पडत असते. रेणुका आता बघते अर्पिता आलेली आहे. रेणुका जाते घरामध्ये आणि नीलांबरीला सांगते अर्पिता आल्याचं. त्यानंतर इथे अर्पिता येते, बाबांच्या पाया पडणारच असते. तेवढ्यातच बाबा तिला थांबवतात आणि तिला फक्त आशीर्वाद देतात आणि त्यांना तिला विचारायचं असतं की तू ठीक आहेस ना. ती म्हणते हो बाबा मी बरी आहे. तेव्हा समीर म्हणतो की चला घरामध्ये चला. तेव्हा नीलांबरीला बघून अर्पिताच्या डोळ्यातच पाणी येतं. त्यानंतर इथे नीलांबरी समोरच ती आता घरामध्ये पाऊल टाकणार. ती म्हणते थांब, अजिबात घरामध्ये पाऊल नाही टाकायचं. समीर म्हणतो अगं आई हे काय करतेस तू, आताच त्या हॉस्पिटलमधून आल्यात, त्यांना घरात तरी येऊ दे. ती म्हणते अजिबात माझ्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही आणि ती अर्पिताला हाताला धरून त्याच खोलीमध्ये घेऊन जात असते जिथे स्फोट झालेला असतो. अर्पिता घाबरते, तिथे जात नसते. तेव्हा इथे नीलांबरी तिला पकडून परत तिथे घेऊन जाते. समीर म्हणतो अगं आई काय करतेस तू, बघितलं जातं तर काय. अर्पिता किचन म्हणजे समर्पिता किचन जे असतं ना ते पूर्णपणे तिने नेटकं केलेलं असतं. डागडुजी केलेली असते, कलर केलेला असतो, नवीन पडदे लावलेले असतात, किचन व्यवस्थित सजवलेलं असतं, सगळी भांडीकुंडी व्यवस्थित लावून घेतलेली असतात. तेव्हा नीलांबरी म्हणते की आता हिला इथेच राहू दे आणि तू सुद्धा इथेच राहा. घरामध्ये सतत माणसांची ये जा असते आणि तिथे धूळ वगैरे तिच्या अंगाला लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रेयस आणि लहान मुलं पण खेळत असतात, तेव्हा तिला तिथे त्रास नको. जोपर्यंत अर्पिता पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिने इथेच राहायचं. पण ते काय म्हणतात ना फूड लायसन्स की काय, ते सगळं रिन्यू झाल्याशिवाय तुम्ही जेवण नाही बनवू शकत ना, तेव्हा जेवायला फक्त आपल्या घरी यायचं, कळलं का. त्यानंतरला इथे आता अर्पिताला खूप आनंद होतो. नीलांबरीने अर्पिताला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी सगळी इथे तयारी केलेली असते. तेव्हा नीलांबरी म्हणते आता याच्यावरती मला काही बोलायचं नाही आहे. तेव्हा अर्पिता म्हणते मला सुद्धा काहीच बोलायचं नाही आहे, काही विचारायचं नाही आहे. त्यानंतर इथे आता अर्पिता आपल्या सासूला नीलांबरीला मिठी मारते. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते म्हणतात की आम्हाला आता पुन्हा कसून चौकशी करायची आहे. अर्पिता मॅडम आल्या ना, त्यांच्या बाबतीत नेमकं काय काय घडलं होतं हे आम्हाला विचारायचं आहे. तेव्हा अर्पिताला भेटायला पोलीस इन्स्पेक्टर आलेले असतात. ते म्हणतात की अर्पिता मॅडम तुम्हाला कुणावरती संशय. तेव्हा अर्पिता म्हणत असते की मला कुणावरती संशय तर नाही आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझ्या सासू, माझी नणंद आणि चाळीतल्या कुणीच केलेलं नाही आहे. जे काही केलं असेल ते बाहेरच्या लोकांनीच केलं असेल. तेव्हा नीलांबरीला खूप आनंद होतो की अर्पिता इथे खूपच छान पद्धतीने सांगते की माझ्या कुटुंबावरती पूर्ण विश्वास आहे. आमच्यामध्ये कितीही वादविवाद असतील पण मला माहिती आहे माझ्या सासूबाई कधीच इतक्या खालच्या पत्तीला जाऊन कुणाला त्रास देणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अरे वा, म्हणजे तुमच्या सासवा सुनांचं एकमेकींवरती खूपच जास्त जीव दिसतोय. त्यानंतर समीर म्हणतो इन्स्पेक्टर साहेब या ना बसा, तुम्हाला काय वाटतं हे सगळं कुणी केलं असेल, हा घातपात आहे की अपघात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरं तर हा घातपातच आहे. खूपच इथे क्रूरपणे तुमच्या बायकोला मारण्यात आलेला आहे, पण त्यांचं नशीब छान आहे म्हणून त्या जिवंत राहिल्या. आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, रेग्युलेटर पूर्णपणे बाहेर होतं आणि गॅस इथे बाहेर पडत होता, त्यामुळे अख्ख्या खोलीमध्ये सगळीकडे गॅसचा वास असल्यामुळे हा घातपात घडून आणला होता. तेव्हा समीर म्हणतो की हे सगळं कुणी केलं असेल, तुम्हाला इथे काय वाटतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्हाला कुणावरती संशय आहे का बाहेरच्या व्यक्तीवरती, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं. तेव्हा समीर सांगतो की करमरकर साहेब इथे आता ऑर्डर घेऊन आले होते. त्यानंतरला आम्ही त्यांची ऑर्डर लिहून घेतली आणि मग संध्याकाळी आम्ही घरामध्ये जसा दिवा लावतो तसा तिथे दिवा लावायला गेलो आणि त्यांच्या ऑर्डरची आम्ही सगळी तयारी करून ठेवणार होतो. पण त्यानंतरच हे सगळं घडलं. तर हे करमरकर साहेब नक्की आहेत तरी कोण, त्यांनी तुम्हाला ऑर्डरसाठी परत फोन केला होता का, बरेचसे प्रश्न विचारले जातात.
तेव्हा सर्वांना इथे करमरकर साहेबांवरतीच आता संशय आलेला असतो. त्यानंतर इथे अर्पिता त्या खोलीमध्ये असते. तेव्हा तिथे राजश्री येते आणि म्हणते, अर्पिता बघतेस ना, तू आता पूर्वीसारखी राहिली नाहीस ग. बघ स्वतःला आरशामध्ये बघ, तू अजिबात चांगली दिसत नाही. समीरला शोभत सुद्धा नाही. तू एक काम कर ना, समीरला सोडून आता निघून जा. तेव्हा समीर म्हणतो, बाद झालं राजश्री, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या अर्पिता मॅडमला बोलायची. माझ्या अर्पिता मॅडम आहेत ना, चेहऱ्याने तर सुंदर आहेतच, पण त्यांचं मन तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे. कळलं तुला? खरा गुन्हेगार कोण आहे ना, ते लवकरच कळेल. पोलिसांना आता सांगितलंय, लवकरात लवकर खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताला समीर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बाबतीत जो कोणी चुकीचा वागलाय ना त्याला नक्की शिक्षा होणार. अर्पिता म्हणते की समीर, चुकीचा अर्थ काढू नका, पण या सगळ्याच्या मागे राजश्री आहे असं का वाटते मला. तेव्हा इथे समीर म्हणतो, मलाही तेच वाटते, आणि ती जर असेल ना तर शिक्षा तिला होणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेब आता गेटच्या तिथे जे काही CCTV फुटेज असतं ना ते चेक करतात. त्याच्यामध्ये करमरकर साहेब आणि राजश्री दोघे जण असतात. त्यामुळे हे कारस्थान त्या दोघांनी केलं असावं असं पोलिसांना वाटतं. आणि त्यानंतर इथे करमरकरला आता पकडलं जातं. इथे समीरला फुटेज दाखवल्यानंतर समीर म्हणतो की राजश्री आणि करमरकर या दोघांचाच या सगळ्यामध्ये हात आहे इन्स्पेक्टर. कारण का राजश्री माझ्या बायकोचा राग करते, आणि करमरकर साहेबांनी नंतर आम्हाला फोनसुद्धा केला नाही ऑर्डरसाठी. त्यानंतर आम्हाला भेटले सुद्धा नाही. तेव्हा मला त्यांच्यावरती सुद्धा संशय आहे. करमरकरला लगेचच पोलिसांची टीम आता उचलते आणि त्याला आता पोलिसी खात्याचा धाक दाखवल्यानंतर 4-5 फटके मारल्यानंतर हे सगळं मला राजश्री मॅडमनी करायला सांगितलं असं आता करमरकरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे पोलीस आता राजश्रीला पकडायला येतात. समीरला समजलेलं असतं की हे कारस्थान राजश्रीचं आहे. तेव्हा समीर राजश्रीकडे जातो पोलिसांना घेऊन. राजश्री म्हणते, समीर तुम्ही इथे काय करताय? इथे का आलास तू पोलिसांना घेऊन? तेव्हा समीर जोरदार आता राजश्रीच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, करमरकर साहेबांबरोबर हात मिळवणी करून त्यांनाच इथे रेग्युलेटर बाजूला काढून ठेवायला सांगितलं होतंस ना. अर्पिता मॅडमचा घातपात झालाय आणि तो तू घडून आणलायस हे कळलंय आम्हाला. कारण का तुझा तो आहे ना करमरकर, त्या भाड्याच्या गुंड्याने सगळं काही सांगितलं. कळलं तुला? त्यामुळे आता पोलिसांच्या ताब्यात मी तुला देणार आहे. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे, नाही का? अर्पिता मॅडमना मारण्याचा प्रयत्न केलायस तू. अर्पिता मॅडम तुला माफ करतील राजश्री, पण मी तुला कधीच माफ करणार नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, ही राजश्री आहे, ही माझ्या बायकोचा पहिल्या दिवसापासून राग करते. हिला हिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या. हिनेच त्या करमरकर साहेबांना सुपारी दिली होती आणि त्यांनी रेग्युलेटर बाजूला काढून ठेवला होता आणि हा घातपात घडून आणला. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, राजश्री आता खरी गुन्हेगार आहे हे CCTV फुटेज बघितल्यानंतर समीरला कळलेलं असतं. आपल्या बायकोच्या जीवावरती उठलेल्या राजश्री आणि करमरकरला समीरने पकडून आता पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि राजश्रीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून देत आपल्या बायकोला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा समीरने केलेला असतो.